तर नमस्कार गाइस, आपण आज आलेलो आहे शेतावरती बेरणीसाठी। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं की कोकणामध्ये फोडणी कशी केली जाते, शेतावरती नांगरकी कशी केली जाते। तर आज मी तुम्हाला शेतावरती बेर कशी केली जाते ते दाखवणार आहे। तर जस्ट आपण आलेलो आहे तर शेतावरती, तर तुम्हाला मी दाखवणार आहे आज की बेर कशी केली जाते। हा बघा, आपला नांगरी सुजल दादा नांगरतोय। बघा, ही पहिली फोड झालेली आहे, त्याच्यावरती परत नांगरले की बेर होते, त्याला बेर म्हणतात। आता मी तुम्हाला तिकडे पण एक नांगर आहे ते बघा, दिसतंय का तिकडे रेड्यांचा नांगर आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे। बघा, सुजल दादा जस्ट नांगरतोय। बघा, याला आमच्याकडे आव्हान बोलतात। तो अजून खूप थोडासा लेवल बारीक आहे, नंतर थोड्या दिवसांनी हा अजून मोठा होईल, मग लावणीला कोकणामध्ये सुरुवात होईल। का सुजल दादा तो तिकडे वाडा। आता आपण जाऊया तिकडं दुसऱ्या नांगराची, तर विलास दादाची तर आपण जाऊया। आता ही शेती पण कालच नांगरून झालेली आहे। आता मी तुम्हाला विलास दादा दाखवतो। बघा, शेती बघा कशी मस्तपैकी हिरवळ झालेली आहे। ते आजोबा इकडे विलासदाचे रेड्या बघत आहेत। चला आता आपण जाऊया विलास दादाची। तर बघा गाय, आता आपण आलेलो विलास दादाची, तर ते रेखा की गवत वेचत आहेत। शेतामध्ये हा गवत झालेला काढत आहे। हा बघा विलास दादा, आणि हे त्याची जोडी भोरे आणि मानक्या। बिन यसनीची रेडीची जोडी आहे। बघा, त्या आवाजावरती फिरतात। हे बघा, आपोआप फिरतात। बघा कसं नांगरकी केली जाते, ह्याला बेर बोलतात आपल्या कोकणामध्ये। आणि हा बघा, तिकडे सुजल दादा आहे, आपले बैल हकलतोय, आणि इकडे विलास दादाचे आपले रेडे हकलतोय। मस्त चालतेच बघा, कशी बिनरशीची आपोआप त्याच्या आवाजावरती फिरतेत। मस्तपैकी फिरतेत ते आपोआप। आणि अशा प्रकारे कोकणामध्ये बेर सुरुवात झालेली आहे। चला आपण आता जाऊया तिकडं, सुजल दादा नांगरतोय तिकडं। बघा गाईज, आता आमची शेतावरती नानी पण आलेली आहे। ती बघा, बांध वलवण्याचे कार्यक्रम चालू आहेत। तो डोग्या बघा तिच्या पाठीकडेच बसलाय नेमका। तर बैल गेले तिथे।
सुजल दादा बघा कसं बैल फिरवतोय. आणि इकडे खाली विहीर आहे, ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली. बघा डॉग्या. आता झालं इथलं. आता आम्ही जाऊ थोड्या वेळाने घरी. बघा गाईज, आपल्या मागच्या व्हिडिओमधला आपला छोटा कार्टून आयुष आता आत्ताच शाळेमधून आलेला आहे. बघा नांगर बघितलं की किती धावत आलेला आहे. तर बघा बघा डायरेक्ट बिरे काकाच्या इथं आलेला आहे. हा बघा आपला डॉगा कसा मातीमध्ये खेळतोय आणि बसलाय निवांत मस्त की गारव्याला.